नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र कृष्ण नवमी शक 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल. 15 जून पर्यंत मालमत्ता कर भरल्यास करदात्यांना दुसऱ्या सामाईच्या सामान्य करात मिळणार 10% सूट. आणि सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे तो सुपूर्त झाला. यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आजोबा संभाजी शिंदे, आई लता शिंदे, पत्नी वृषाली, मुलगा रुद्रांश असं संपूर्ण शिंदे कुटुंबीय तिथं उपस्थित होतं. तसंच यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं 1 एप्रिल रोजी तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना SMS-च्या रूपानं पाठवण्यात आली आहे. तसंच मालमत्ता कराची छापील देयकं देखील वितरित करायला सुरुवात झाली आहे. करदात्यांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रितपणे महानगरपालिकेकडे 15 जून पर्यंत जमा केल्यास दुसऱ्या सामाईच्या सामान्य करावर 10% सूट देण्यात येणार आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रितपणे महानगरपालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सामाईच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. 15 जून पर्यंत 10%, 30 जून पर्यंत 4%, 31 जुलै पर्यंत 3% आणि 31 ऑगस्ट पर्यंत कर भरणा केल्यास 2% सवलत देण्यात येणार आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं SMS आणि लिंकच्या माध्यमातून करदात्यांना 1 एप्रिल 2024ला पाठवण्यात आली आहे. या SMS मध्ये मालमत्ता कर भरण्याची लिंक करदात्यांना उपलब्ध करून देण्यात आली असून त्यास ठाणेकर करदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. मालमत्ता कराची देयकं प्रिंट करून आता करदात्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. तसंच propertytax.thanenet.government.in या लिंकच्या माध्यमातून कराची देयकं उपलब्ध करण्यात आली असून याद्वारे कर ऑनलाईन पद्धतीनं जमा करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांकडील संकलन केंद्र तसंच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तसंच शनिवारी आणि सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. ठाणेकर करदात्यांनी आपला मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील 3ही मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी 2 दिवस सुट्टी आहे. मात्र सुट्टीत
बाहेरगावी न जाता आपण सर्वांनीच 20 मे रोजी भरभरून मतदान नक्की करावं। तसंच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा 64वा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करायला हवा, असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी समस्त ठाणे नगरवासियांना काल केलं। महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्तानं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला। त्याप्रसंगी ते बोलत होते। समारंभाच्या सुरुवातीलाच पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली आणि यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून वाजवण्यात आली। शेनगारे पुढे म्हणाले की ठाणे जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे। एकीकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर या शहरांसारखा शहरीकरण झालेला भाग आहे, तर दुसरीकडे शहापूर, मुरबाड सारखा आदिवासी भाग आहे। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन सुधारण्यासाठी शाळा ते आदर्श शाळा हा उपक्रम राबवण्यात येतोय। ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत अंगणवाडी या महत्त्वाची भूमिका बजावत असतात। या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारवून त्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जिल्ह्यात ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे। ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी शेनगारे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केलं। तसंच याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल खेर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांचं दिमागदार संचलन पार पडलं। या प्रसंगी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ठाणेचे सुरक्षा रक्षक प्रल्हाद तारी यांनी MTNL केबलची चोरी वाचवण्यात मोठी भूमिका बजावून चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य लघु उद्योग वागळे इस्टेट ठाण्याचे सुरक्षा रक्षक हनुमंत अडसुळे यांनी वागळे इस्टेट इथल्या लागलेल्या आगीवर मोठ्या शिताफीनं नियंत्रण मिळवलं। या दोघांचा या विशेष कामगिरीबाबत त्यांना जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पाच पाखाडी इथल्या महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सुरावटीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली। ध्वजारोहणानंतर महानगरपालिका आयुक्त राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला। संध्या पवार, पुष्पा शेलार, छाया कांकडे, महादेवी गंधनौर, सुषमा पवार, विठ्ठल बर्वे, परशुराम जाधव, तुषार रबाटे, संदीप करंजीकर, उलियप्पा शिवलिंगा या 10 सफाई कामगारांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं। ध्वजारोहण सोहळ्यानंतर शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्तानं वागळे इस्टेट इथल्या जिल्हा परिषद ठाणे इमारतीच्या आवारात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। ध्वजारोहण करून राष्ट्रगीत आणि राज्यगीत गात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ध्वजवंदन केलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी बैजनाथ बुरडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग अतुल पारडेकर, कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दैतले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती।
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना दिल्या। सामान्य प्रशासन विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाची तयारी केली होती। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। ठाणे महानगरपालिकेने मतदान जागृतीसाठी शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट तयार केला असून तो ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जागृती करणार आहे। या मॅस्कॉटचं अनावरण ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात केले। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेंट्रल पार्क सारखी मोठी उद्यानं, मॉल, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी भागात हा मॅस्कॉट मतदान करण्याचा संदेश ठाणेकर मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं। तसंच मॅस्कॉटच्या अनावरणाच्या निमित्तानं मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असून 20 मे ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पुन्हा एकदा केले। लोकशाही बळकट करणं आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनीच मतदान करणं आवश्यक आहे। मतदानाचा दिवस हा सोमवारचा आहे, त्यामुळे शनिवार रविवार जोडून सुट्ट्या जरी आल्या असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं असं आयुक्त राव यांनी आवाहन केलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभा मतदारसंघांची क्लस्टर बैठक घेतली। या बैठकीत पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि सुपर वॉरियर्स बरोबर थेट संवाद साधून लोकसभा निवडणुकींच्या बाबत त्यांनी चर्चा केली। या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला। जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याणच्या जागेवर महायुतीच्या विजयासाठी त्यांनी आखणी केली आहे। त्यानुसार भाजपाकडून नियोजन देखील केलं जात आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, मीरा भाईंदर, ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि सुपर वॉरियर्सची बैठक घेण्यात आली। या बैठकीत भाजपच्या संघटनात्मक स्थितीबरोबरच बूथनिहाय परिस्थितीची माहिती देण्यात आली। लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी घरोघरी संपर्क साधावा। आयुष्मान योजनेत 70 वर्षावरील नागरिकांच्या सहभागासाठी फॉर्म भरून घ्यावा। 85 वर्षावरील मतदान आणि दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करावी। लाभार्थ्यांबरोबर संपर्क साधावा इत्यादी सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केल्या। रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची, मित्रमंडळींची
जेवणाची चांगलीच तारांबळ उडते आणि मोठीच गैरसोय होते। अनेक वेळा रस्त्यावर वडापाव, चहा, बिस्किट खाण्याची त्यांच्यावर वेळ येते। पण सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे। एकाच वेळी 350 व्यक्ती सकस जेवणाचा स्वाद घेताना दिसतात। मागळ इस्टेट इथल्या स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहेच। रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात। यामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते। काही वेळा रुग्ण ॲडमिट झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातच थांबावं लागतं। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जेवणाची सोय केली गेली। अक्षय चैतन्य आणि समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जेवण तिथं उपलब्ध करून दिलं जातं। दुपारी आणि रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी इत्यादी प्रकार असून एकाच सत्रात 350 व्यक्ती जेवणाचा लाभ घेऊ शकतात। जेवणाच्या सोयीमुळे मोठाच आधार मिळाला असल्याचं रुग्णांचे नातेवाईक सांगतात। रुग्णांना चांगले उपचार देत असताना सिव्हिल रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तींची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। काही वेळा रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईक मित्रमंडळी तलासरी, भिवंडी, जव्हार, शहापूर, वाडा मोखाडा, मुरबाड, डहाणू अशा भागातील असतात। काही वेळा त्यांना वडापाव, चहा, बिस्किट खाऊन दिवस राहावं लागतं, परंतु असं खाणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं। या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांना देखील पोषक जेवण देण्याचा उपक्रम आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल। 15 जून पर्यंत मालमत्ता कर भरल्यास करदात्यांना दुसऱ्या 6 महिन्याच्या सामान्य करात मिळणार 10% सूट। आणि सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत सोय। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।